शहरातील विविध ठिकाणी छठपूजा उत्साहात संपन्न झाली। श्रद्धा आणि उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला। ठाण्यातील तलाव आणि नदीकिनारी हजारो भाविक एकत्र आलेले पाहायला मिळाले। छठपूजा ही विशेषतः उत्तर भारतीय समाजासाठी महत्त्वाची असून ठाण्यातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला। ठाण्यातील उपवन परिसरामध्ये रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षापासून कृत्रिम तलावात या पूजेचं आयोजन करण्यात येतं। तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। धनंजय सिंह यांच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असून मोठ्या संख्येने भाविक याचा वापर करतात, तर सुरक्षेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने देखील येथे सोय करण्यात आली होती। यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे उपस्थित होते। भाविकांनी पहाटेपासूनच तलावांवरती जमून सूर्याला अर्घ्य अर्पण केले। पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। संपूर्ण ठाणे शहरात छठपूजेच्या उत्सवाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे समाजात एकजूट आणि आपुलकीचा संदेश पसरला। या संदर्भात धनंजय सिंह यांनी माहिती दिली। आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावकरे यांनी देखील येथे भेट दिली। तसेच खरंच म्हणजे प्रथम छठ मैया की जय आणि सर्वांना छठपूजाची खूप खूप शुभेच्छा। सर्व मीडिया बंधू आपण सर्व जे इथे आले आहेत, पहिल्या वर्षापासून तुमच्या सर्वांचा आम्हाला सहभाग लागला आहे या संस्थेला, या कार्यक्रमाला। आणि आपण बघितलं असेल की आज कृत्रिम तलावाबद्दल लोकांची प्रेरणा किती जागृत झाली आहे। पूर्ण तलाव परिसर भरलेला आहे आणि लोक एकदम सुरक्षा आणि पर्यावरणाला लक्षात घेऊन जेवढी चांगली त्यांना सोयी आपण देऊ शकतो ते देण्याची आपण व्यवस्था केली आहे। आणि मला असं वाटतं की लोक जागृत झाले, जर आपण त्यांना चांगली पर्याय व्यवस्था देऊ तर नक्कीच कृत्रिम तलावामध्ये लोकांना छठ पूजा करायला आवडेल। रायलादेवी तलाव येथे पूर्वाचल छठपूजा महोत्सव समितीने छठपूजा निमित्ताने भव्य महाआरती आयोजित केली होती। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भोईर, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उत्तर भारतीय विभाग जिल्हा संघटक पूर्वाचल एकता समितीचे अध्यक्ष शशी यादव, महेंद्र सोडारी, विजय पांडे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। मी कधी येत नाही ना, आता साहेब बाहेर गेले, साहेब बाहेर गेले म्हणून मी आली। पण आता मी काही जास्त बोलणार नाही, फक्त 20 तारीख आपली तुम्ही भावाला बोलत नाही, तुम्हीच बोलून दाखवा भाऊ। हम तुम्हारे साथ हैं। समिती त्याद्वारे या छठमातेच्या पूजेचा हा दुसरा वर्ष, या वर्षी आम्ही एक प्रकारे आणि या वर्षी आज आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्यांची पत्नी लता शिंदे हे आमची वहिनी आता थोड्याच वेळ या ठिकाणी येणार आहेत। आणि बिहार बाकी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लावलेले आहे। तुम्ही बघितलं या मोठ्या कार्यक्रमात सुरू आहे। तमाम बहिणी आणि आता आपल्या आमच्या बहिणी, लाडके बहिणी ज्या आहेत त्या आमचे माता बहिणी आहेत, सर्व लोक या ठिकाणी आज आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या घरासाठी पूजा करतात आणि त्यांच्या भविष्यासाठी ते नेहमी आईसाठी ईश्वरकडे आपली मनोकामना, आपली मान करतात, त्यांना सादर करतात। ते आजच्या दिवशी मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट। महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल।
अजित पवार यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नसीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. लोकांची विकास कामं होण्यासाठी, लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी महायुतीचे उमेदवार नसीब मुल्ला निवडून येणं गरजेचं आहे. नसीब मुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली. त्यामुळे बहिणींनी मला ओवाळलं. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नसीब मुल्ला हे नक्कीच निवडून येतील अशी आशा मला वाटते, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नसीब मुल्ला यांची प्रभाग क्रमांक 23 शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. नसीब मुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथून सुरू होऊन मनीषानगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटी मार्गे गावदेवी मंदिर, शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक, शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथे समारोप करण्यात आली. सर्व लाडक्या बहिणींना आवाज बघा कसे भाऊ आपल्याकडे, आपल्या बहिणी आपल्या सर्व भाऊंना सर्व न्यू व्हाईट हाऊस कोऑपरेटिव्ह हाऊस सोसायटीमध्ये महाराष्ट्राचे लाडके भाऊ कदम आपल्या भेटीला आलेले आहेत. भाऊ कदम आपल्याला आवाहन करण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्राचे लाडके भाऊ खरंच ती गरज आहे आता काळाची की आलो 2 मिनिटं ते सगळे हाक मारतात भाऊ बहिणी वाट बघतायत आणि सर्व लाडक्या बहिणी भाऊंची वाट बघतायत. भाऊंना खाली जाऊ द्या. नक्कीच दादांनी केलेला विचार आणि दिलेला हा आमचा उमेदवार हा नक्कीच निवडून येईल आणि तो काहीतरी नवीन लोकांसाठी पर्वणी आहे. इकडची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे म्हणून नजीब मुल्ला यांना नक्कीच निवडून देतील लोक आणि महायुतीचे उमेदवार कोकणचे सुपुत्र आमचे नजीब मुल्ला यांना नक्कीच निवडून देतील अशी आशा. लाडकी बहीण ही योजना लागू करून राज्य सरकारने असंविधानिक काम केलं आहे. शिक्षण आणि आरोग्य या सेवा पुरवणे हे संविधानिक काम आहे. ते न करता शासन ही भकास योजना माथी मारत आहे, अशी टीका बसपाचे ॲडव्होकेट किशोर दिवेकर यांनी केली आहे. समाजाच्या हितासाठीच लोकराज्य पक्षाने ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेडगे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या मार्गदर्शनानुसार बसपा, लोकराज्य पक्ष आणि आरक्षणवादी आघाडी यांनी संयुक्तपणे ठाणे, मुंब्रा, कळवा आणि कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या युती सकारात्मक फायदा आपल्याला जमातीच्या सर्वच उमेदवारांनी घेतला पाहिजे. हा राजकीय मुत्सुद्दीपणा आहे, असा दावा करून दिवेकर पुढे म्हणाले की आमचा उद्देश जनतेला संविधानिक अधिकार देण्याचा आहे. त्यासाठी बसपा, लोकराज्य पक्ष आणि आरक्षणवादी आघाडी यांनी युती केली आहे. राज्यात भकास योजनेची गरज नाही. आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये नको, तर मोफत आरोग्य आणि मोफत शिक्षण हवे आहे. तसेच आम्ही तेच पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज शिक्षण, आरोग्य मोफत मिळत नाही, ही शोकांतिका आहे. ठाणे मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार नागेश जाधव यांनी भूमिपुत्र आणि दलितांच्या समस्यावरती काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आपण लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मुंब्रा कळव्याचे उमेदवार संतोष भालेराव यांनी सामाजिक एकता आणि नागरी समस्या सोडवणे हेच आपले ध्येय असल्याचं सांगितलं. कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार बाबूकुमार कांबळे यांनी परिवर्तनाचा नारा दिला आहे. आदिवासी आणि दलित समाज हा विखुरलेलाच आहे. प्रामुख्याने प्रस्थापित आणि विपक्षांनी यावर प्रामुख्याने जोर दिलेला आहे की ह्या 2 तळागाळातील समाजांना एकत्र न होऊ नये. आज फक्त मतांसाठी त्यांचा वापर केला जातो. आज त्यांना भक्कास गाजरे दिले जात आहे. त्या पद्धतीने सांगितलं जात आहे की तुमच्यासाठी आम्ही हे करू, संविधान खतरे में, अशा भूमिका सुद्धा केल्या जातात. लोकराज्य पार्टी, आरक्षणवादी आघाडी यांची ठाणे शहरामध्ये युती झालेली आहे आणि ह्या युतीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आज ठाणे शहरातच आणि राज्यामध्ये
या प्रस्थापित पक्षांनी महाराष्ट्राची संपूर्णतः लूट केलेली आहे आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहे यांच्याकडे यांचे दुर्लक्ष आहे. एवढे दुर्लक्ष आहे की हे फक्त आपली सत्ता कशी प्रस्थापित होईल याकडे आज ह्या सगळ्या प्रस्थापित पक्षांचं लक्ष लागलेलं आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचं संपूर्णतः दुर्लक्ष आहे. यामुळेच आम्ही इथे ज्या पद्धतीने ज्या मूलभूत नागरी सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आज ठाणे शहराचा जो निधी आहे, ठाणे शहराचा जो काही GDP मधून येणारा जो निधी आहे तो संपूर्णतः सुशोभीकरणाकडे चाललेला आहे आणि ठाणे शहरामध्ये एवढी समाजाची पिछाड झालेली आहे आणि त्यातल्या त्यात बॅकवर्ड लोकांची, त्यात SC ST OBCच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आज ठाणे शहरामध्ये शिक्षणाचं पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे. फी हाईकचा एवढा मोठा विषय आहे की आज लाखो रुपये आज पालकांना फीस भरावी लागते प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेमध्ये. आज आम्हाला हा प्रश्न पडलाय की एका बाजूला गव्हर्नमेंट शाळा बंद पडताय आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचतारांकित या स्कूल ज्या येत आहेत ह्या कोणासाठी आहेत. आज जी प्रेस बोलवण्यात आली आहे त्या प्रेस संदर्भात ठाणे शहरामध्ये बहुजन समाज पक्ष त्याचबरोबर आरक्षणवादी आघाडी यांची इथे आघाडी झालेली आहे आणि बहुजन समाज पक्षांनी जे बूथ वाईज काम केलेलं आहे त्याला या जे आरक्षणवादी आघाडीचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय. इतरही आंबेडकरी समाजातील संस्था आहेत त्याचबरोबर OBC मधील संस्था आहेत त्या इथे समर्थन देत आहेत. SC ST मध्ये काम करणारे वाल्मिकी समाजाचे लोक असो, इतर वर्गातले लोक असो, त्या लोकांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करीत नागरिकांच्या भेटी घेतल्या. या भेटीत नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर अशा भावना व्यक्त करत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने करत आहेत. घरोघरी जाऊन महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती देऊन केळकर यांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत. केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढत असून मतदारसंघाच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केळकर यांची भेट घेऊन त्यांनाच पाठिंबा असल्याचे नागरिक तसेच विविध समाज संघटन जाहीर करत आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करीत नागरिकांची भेट घेतली. वोट करवानो केळकर साहेब वोट करायचे केळकर साहेबाला. केळकर साहेब आगे बढ़ो. केळकर साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. दिल से. केळकर साहब दिल से. हाँ बोलो. नाना बदनाम झाले. गेल्या 4 दिवसापासून मग बारा बंगला असेल, निरनिराळ्या ठिकाणचा कचराळी तलाव असेल, असे निरनिराळ्या तलाव आणि वॉकिंग स्टेशन या ठिकाणी आम्ही फिरतो. आम्ही सगळे युतीचे महायुतीचे कार्यकर्ते बरोबर असतात आणि सकाळच्या वेळेला फार मोठा उत्साह आणि प्रतिसाद जो आहे तो नागरिकांच्याकडनं मिळत असतो. खरं म्हणजे त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकर्सना जे उपलब्ध करता येईल ते आम्ही आमदार निधीतूनही करतो, महापालिकेच्या माध्यमातूनही होत असतं आणि
सार्वजनिक सामाजिक कार्यकर्ते देखील करत असतात. आज या ब्रह्माळा तलावावर आल्यानंतर पहिलेच लाफ्टर क्लबने स्वागत केलं. या ठिकाणचा शहराचा जो काही हॅपीचा रेशो आहे तो जर कुठे वाढत असेल तर या सगळ्या ज्या मॉर्निंग वॉकर्स आहेत आणि ही जी ठिकाणं आहेत या ठिकाणी वाढतो आहे आणि हे शहराच्या दृष्टीने देखील खूप चांगलं आहे. पुढच्या काळामध्ये देखील यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करू. यांना सुरक्षा सुविधा आणि निरनिराळ्या माध्यमं उपलब्ध करून देऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसं सकाळचा वेळ जो आहे तो मॉर्निंग वॉकर्सना करता येईल याकरता प्रयत्न करू. मला विश्वास आहे की तुम्ही चांगलं फिरत गेलात तर चांगलं उगवत राहतं आणि त्याच्यामुळे मला या मतदारांचा नागरिकांचा निश्चितपणे आम्हाला आशीर्वाद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मिळेल. निश्चितपणे मी मगाशी तेच सांगितलं की आपण जर काम केलं आपलं प्रगती पुस्तक असेल सगळं काही 100% जरी होत नसलं तरी जे जे म्हणून करता येईल ते केलं तर त्याचा प्रतिसाद शेवटी नागरिक देत असतात आणि तो प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. भारतीय मराठा महासंघाने महायुतीला आगामी निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाने महायुती सरकारच्या विकास कामांची आणि समाजहिताच्या धोरणांची प्रशंसा केली आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत असं महासंघाचं मत आहे. महायुतीने राज्यातील विविध क्षेत्रात केलेले कार्य आणि त्यांचे प्रामाणिक धोरण बघून मराठा महासंघाने हा पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून निवडणुकीत मराठा मतदारांमध्ये याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. महासंघाच्या निर्णयामुळे मराठा समाजात महायुतीच्या बाजूने एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचं निरीक्षकांचं मत आहे. भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 दिवसापासून राष्ट्रीय कार्य करण्याची विचारसरणी चालू होती आणि आज आम्ही या राज्याच्या महायुती सरकारला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि हा पाठिंबा जाहीर करण्याची जे मूळ उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट आम्ही या पत्राद्वारे सगळ्यांसमोर मांडलेले आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे, जेव्हा त्यांची भूमिका चांगली असते तेव्हा नक्कीच भारतीय मराठा महासंघाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आपल्या निदर्शनास आणून देतो की भारतीय मराठा महासंघाने जरांगे पाटलांना ठाण्यात खूप मोठा भव्य सत्कार ठेवला होता. कुठे त्यांची भूमिका बदलत जात असेल आणि जिथे मराठी माणसं नुकसान होत असेल तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. भारतीय मराठा महासंघाची व्याख्या आणि त्यांची विचारसरणी हे पूर्णपणे अलिप्त आहे. मराठामध्ये एकजूट 100% आहे. फक्त मराठामध्ये एकजूट करणारे नेते लोकांची इच्छा करायची नसावी. ते नेते लोक या महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण करतायत. त्या आम्ही ज्या महायुतीला पाठिंबा दिलाय त्या महायुतीकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की भविष्यात मराठीचे एकजूट करण्याचं कार्य पण त्यांच्या हातून घडो. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की पाठिंबा आम्ही का दिला आणि 1995 पासून आम्ही महायुती बरोबरच आहोत, आजही आहे. कारण महायुतीची आवश्यकता आहे. जगामध्ये देशाला उंच उंच पातळीवर न्यायचं असेल तर बीजेपी शिवसेनेची नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे, त्यांचे हात मजबूत झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेना बीजेपीला पाठिंबा या ठिकाणी देत आहोत. भारतीय मराठा महासंघ ही संघटना म्हणजे मराठ्यांचीच संघटना आहे असं नाही. पंजाब सिंध गुजरात मराठा जिथे आपण तो व्याख्या म्हणतो त्याच्यामध्ये जो मराठा आहे तो आम्हाला अभिप्रेत आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो शिवा महालाचा समाज आम्हाला अपेक्षित आहे. शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचे प्राण वाचविले तोही समाज आम्हाला अभिप्रेत आहे. एकंदरीत 12 बलुतेदार आणि 18 पगार जातींचा हा मराठा महासंघ आहे. त्यामुळे आमचा युतीला पाठिंबा आहे.